संतोष जोशी आणि भरत जो सलामीच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय याही सामन्यामध्ये परत संतोष जोशी याच्या समवेत त्याचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संजय. पहिला चेंडू आणि चेंडूला फान केलेला आहे. फान एक डिझाईन मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार. पहिल्याच चेंडूवर हा पहिला चौकार. चौकारीने अकाउंट ओपन केलेलं आहे फलंदाज संतोष जोशी याने आणि चौकारीने अकाउंट ओपन होतोय गावदेवी पिंपळकर या संघाचा. यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावर चेंडू टोलवलेला आहे. चेंडू जाईल डीप ऑन रिझन कडे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र तोपर्यंत फलंदाज 2 धावे ते पूर्ण करतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या ओढून झालेली ती धावफलकावर 6 धावा. फटका चांगला होता मात्र क्षेत्ररक्षण चांगले पाहायला मिळालं होतं. यावेळी फुलटा चेंडू होता. चेंडूला टोळले ते इस्ट्रक्शनच्या मागे अर्थात फाईन रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकावर 12 धावा. पावसाच्या षटकामध्ये 10 धावा सॉरी. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर 2 धावांनी त्यानंतरचा चेंडू आपण बघितला तर खराब चेंडू होता आणि त्याचा समाचार घेताना फलंदाजाने चौकार वसूल केलेला आहे. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. धावसंख्या धावफलकावर पिन बाद 10. क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय गावदेवी पिंपळकर विपक्ष जय हनुमान सरवली या 2 संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे संजय. बॉलफेचं पहिले षटक हाताळतोय जय हनुमान सरवली या संघाकडून. सामनागिरी फलंदाज संतोष. यावेळी जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत. लेगबाजच्या रूपाने 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. संजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका. अप्रयचा चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ रिझर्व मधून सीमा पार. नेतृत्वपक चौकार. सरळ बॅटने अगदी 20 सेकंद मध्ये हा फटका केला गेला होता. अगदी कॉपी बुक स्टाईलने हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज भरत याच्या बॅट मधून धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ती धावफलकावर 15 धावा. धावसंख्या 15. चांगली सुरुवात गावदेवी पिंपळकर संघाकडून भारताच्या षटकामध्ये पाहायला मिळते. ज्याप्रमाणे सुरुवात खरं तर हवी होती त्याप्रमाणे सुरुवात केली गेलेली आहे गावदेवी पिंपळकर संघाच्या सलामीवीरांनी. यावेळी केवळ बॅकवर्डला जाऊन चेंडूला दिशा दिलेल्या बॅकवर्ड फाट रिझन मधून जोपर्यंत चेंडू अडवला जाईल मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. भरत त्याच्या बॅट मधून परत चौकार आपण पाहतोय. धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकावर 19 धावा. पॉवरप्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल फलंदाजी गावदेवी पिंपळकर संघाच्या सलामीवीरांनी केलेली आहे. संतोष जोशी याच्या बॅट मधून 2 चौकार. भरत याच्या बॅट मधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद गावदेवी पिंपळकर संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 19 धावा. आज आपण जर बघितलं तर सिनियर 40+ क्रिकेट संघटनेचे पहिले अध्यक्ष शरद भोईर साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज 13 जून आणि नेहमीप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमधील हा क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय गावदेवी पिंपळकर विपक्ष जय हनुमान सरवली या 2 संघामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 19 दुसऱ्या षटक करण्यासाठी गोलंदाज
गोलंदाजी मार्ग सजवतोय हरिदास. पहिला चेंडू मात्र दिशा भरकटलेला आहे. पंचांचं वाटचा षटक होतोय. आव्हान धावेने संघाची धावसंख्या वाढून होते ते धावफलक 20 धावा. हरिदास राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फुलटा चेंडू पावलांचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर षटकार. पुढे होऊन फटका केलेला अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज संतोष जोशी याच्या बॅट मधून धावसंख्या 6 ने मुसंडी मारते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलक 26 धावा. 26 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना एक चांगली धावसंख्या गावदेवी पिंपळकर संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला षटकार या इनिंग मधील आपण पाहतोय, कारण या अगोदर 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र पहिला मोठा फटका बिग हिट आपण पाहतोय संतोष याच्या बॅट मधून. 26 धावा धावफलक झाले गेलेले आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना ब्रेक थ्रू साठी नक्कीच प्रयत्न करताना आपण पाहतोय सर्वली संघाच्या गोलंदाजांना. पुन्हा एकदा पावलांचा वापर केलेला. यावेळी एक्स्ट्रा कोर रिझन मधून चेंडू निघून जाईल. सीमा पार षटकारानंतर हा चौकार. 10 कदम. धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकावर 30 धावा. आठ चेंडू मध्ये आतापर्यंत 30 धावा गावदेवी पिंपळकर संघाने कुठून काढलेले आहेत. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय गावदेवी पिंपळकर या संघाला. पावलाचा पुन्हा एकदा वापर केलेला आहे. प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. जोपर्यंत चेंडू दुरून क्षेत्ररक्षक येऊन फील करेल तोपर्यंत वेळ होते फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याची. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून होते ती धावफलक 32 धावा. चांगली सलामी आपण पाहतोय ती गावदेवी पिंपळकर संघाकडून. संतोष वैयक्तिक 22 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी मात्र सरळ बॅटने चेंडू खेळून काढलेला आहे. पावलांचा चांगला वापर इथेही पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाकडून. आता 2 धाव घेण्यापासून रोखू शकले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव पूर्ण. नजर हटी दुर्घटना घटी. 3 धाव पूर्ण करतात फलंदाजाने. 3 धावेने संघाची धावसंख्या वाढून होते ते धावफलक 35 धावा. 35 विदाउट लॉस. यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न दरम्यान 40 प्लसचे अतिशय विख्यात समालोचक वायस ऑफ मानकोली कालीराम केनी सरांकडून या स्पर्धेसाठी आमच्या संमेलन कक्षासाठी आणि खास करून ज्यांच्या नावाने ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा केली जाते शरद भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त लक्ष हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद वायस ऑफ मानकोली कालीराम केनी सर. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे सहकारी समालोचक ज्येष्ठ समालोचक मोहन भोईर सरांकडून या स्पर्धेसाठी आणि खास करून शरद भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद मोहन भोईर सर. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलक 37 धावा. 37 इन ऑफ द सेकंड ओव्हर. विदाउट लॉस. जमीनची बाजू आपण पाहतोय गावदेवी पिंपळकर संघाचा कुठलाही फलंदाज इथे बाद झालेला नाही. आज शरद भोईर साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केले गेल्याने शरद भोईर साहेबांना नक्कीच खास शुभेच्छा देण्यासाठी वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील ज्याने अनेक मैदाने केवळ भिवंडी तालुक्यामधील नव्हे तर जिथे जिथे टेनिस क्रिकेट खेळला जातोय तिथे तिथे जाऊन आपल्या भिवंडीच्या क्रिकेटचा ठसा उमटवणारा पहिला खेळाडू जर कोण असेल तर सर्वप्रथम नाव जयेश पाटील याचं घेतलं जाईल. आणि भिवंडीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा सर्वप्रथम जर आउट ऑफ भिवंडी जाऊन भिवंडीचं नाव उज्ज्वल करणारा खेळाडू कोण असेल तर ते नाव फक्त न फक्त वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील याचंच घेतलं जाईल. जयेश पाटील यांचे ते आगमन झालेले खास
नक्कीच शरद भोईर साहेबांवरील प्रेम आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तिसरं षटक प्रवीण येतोय घेऊन. यावेळी मात्र चेंडूला समोर खेळलेलं आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ते धावफलकावर 39 धावा. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित होतोय. मात्र चांगली सलामी आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही सलामीरांकडून. तब्बल जर भागीदारीचा विचार केला तर 39 धावांची भागीदारी करून पहिला फलंदाजीचा बाद झालेला आहे. भरत बाद झालेला आहे, ज्याने 2 चौकारच्या मदतीने आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान दिलं होतं. मला संतोष जोशी अजूनही खेळपट्टीवर सज्ज आहे. नवीन फलंदाज वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी गावदेव पिंपळकर संघाकडून गणेश पाटील येतोय. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइक या नावाने नक्कीच विख्यात आहेत. गणेश पाटील पाहूया इन झालेले आहेत 40+ मध्ये. आणि षटकारासाठी JP जयेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रति षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक.
तर थोडस व्यत्यय या सामन्यामध्ये आला होता. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. प्रेक्षकांची नक्कीच माफी मागतोय, दिलगिरी व्यक्त करतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. प्रवीण गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय जर्मन सरवली संघावरून तिसरे षटक घालण्यासाठी आलेला आहे. तर सामना केलेला फलंदाज गणेश पाटील. यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला चेंडू स्कोर ऑफ द विकेट ट्रॅव्हल होतो. एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. या दोन धावेने पिंपळकर संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून होते. ते धावपैकी 41 धावा. डेंजर झोन कडे धावसंख्या प्रवेश करताना आपण पाहतोय 40 प्लसचा क्रिकेट पाहतोय आणि 40 प्लस धावसंख्या धावपैकी झलकले गेलेली आहे. 41 धावा धावपैकी पाहायला मिळत आहेत. प्रवीण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये निघून जाईल सीमा पार. हा चौकार. चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक नसणार आहे. नक्कीच षटकारासाठी पारितोषिक जेपी यांच्याकडून जाहीर झालेले आहे. धावसंख्या धावपैकी 45 45. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक नाही. दूरवरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर झेपावेल तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण करेल फलंदाज गणेश आणि 2 धावेने धावसंख्या वाढून होती. ते धावपैकीवर 47 धावा 47. गावदेवी पिंपळकर संघाची धावसंख्या 47 आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना चांगल्या स्थितीमध्ये सध्या गावदेवी पिंपळकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडूला स्कोरले रिझन मध्ये ठेवलेलं आहे. क्षेत्ररक्षक थोडासा खराब क्षेत्ररक्षण करतोय आणि त्याचा फायदा मिळतोय. तो पिंपळकर संघाला 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज गणेश पाटील. या 2 धावने संघाची धावसंख्या धावपैकीवर 49 49. चांगले क्रिकेट आपण पाहतो. गणेश पाटील यांच्याकडे चांगला अनुभव आहे आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा इथे उचलताना. यावेळी मात्र चेंडूला कव्हर रिझन मध्ये ठेवलेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण टीप कव्हरला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव तिथे पूर्ण. चांगले फलंदाज आपण पाहतोय गणेश पाटील याची. एक चौकार त्याच्या बॅट मधून आणि दुहेरी धावांचा विचार केला तर तब्बल 4 वेळा त्यांनी दुहेरी धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 51 51 आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा क्रॉस झालेल्या आहेत. अर्धशतक पूर्ण केलेले आहे. डेंजर झोन मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेलं पहिलं षटक संजय याने हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये 19. दुसरं षटक हाताळलं होतं हरिदास याने 18 धावा खर्च केल्या होत्या. प्रवीणाच्या षटकामध्ये 14 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत, खर्च केले गेलेले आहेत. सुधाकर गोलंदाजी मार्गावर येईल शेवटचे षटक घालण्यासाठी. ज्या धावसंख्येची खरी तर अपेक्षा होती गावदेवी पिंपळकर संघाला महत्वाच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये ते धावसंख्येकडे अग्रेस करताना आपण पाहतो गावदेवी पिंपळकर संघाला. पण अजूनही 6 चेंडूचा खेळ शेष आहे. 51 धाव आपल्याकडे झालं केले गेले. आता 60 प्लस कडे लक्ष असणार आहे आणि 60 प्लस जर धावसंख्या झाली तर जर्मन सरवली संघाची अग्निपरीक्षा असणार आहे. सुधाकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल शेवटचे षटक हाताळण्यासाठी. तर सामना करेल फलंदाज संतोष जोशी. त्याच्या बॅट मधून 3 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळालेला आहे. सलामीला अजूनही खेळपडून तळ ठोकून आहे. यावेळी कव्हरेज मध्ये चेंडू टोलवलेला आहे. एकच धाव पूर्ण करतो फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दुसरी धावेसाठी गणेश तिथे तयार नाही आणि आपण पाहतोय संतोष जोशी याची गेली संपुष्टात येते.
या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येकडे आगेकूच करताना आपण पाहतोय ते गावदेवी पिंपळकर संघाला, कारण आतापर्यंत धावसंख्या झालेली ती धावपलकर 52 धावा आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष आहे. 28 धावांचं योगदान देऊन संतोष जोशी हा बाद झालेला आहे. मात्र सलामीला येऊन चांगली सलामी त्यांनी दिलेली आहे. 10 चेंडूचा सामना करताना ज्यामध्ये आपण जर बघितलं तर 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. 10 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान देऊन पेलमध्ये परतताना गणेश आणि गुणेश नक्कीच एक नावाजलेली जोडी म्हणून नेहमीच पिंपळगड संघासाठी रेग्युलर क्रिकेटमध्ये मैदानी गाजवलेले आहेत. यावेळी मात्र सुरेख चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. नॉस्टिकला गुणेश आपण पाहतोय. खास करून गुणेश म्हटलं तर बोल्ड हॅट्रिकचा विक्रम त्याच्या नावे नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला होता, ऐकायला मिळाला होता. यावेळी अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगली क्षेत्ररक्षण डीप पॉइंटला. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाही. ओव्हरथ्रो झालेल्या 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 3री धाव पूर्ण. धावसंख्या 3 ने वाढून होती ती धावफलकावर 55 धावा. गणेश पाटील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला गुणेश पाटील. गुणेश पाटील याचा नेहमीच नामोल्लेख केला जातो या ज्याच्या नावे का आगले विकेट रेखा बोल्डची आपल्याला पाहायला मिळाली होती. ज्यावेळी त्याने 3 विकेट घेताना मिडल स्टंप उखाडला होता आणि एक आगली वेगळी विकेट हॅट्रिक बोल्ड हॅट्रिकची त्याची नावे पाहायला मिळाले होते. हा विक्रम गुणेश पाटील याच्या नावे आहे आणि तोच खेळाडू आता मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुधाकर गोलंदाजी मार्कवर. यावेळी मिस टाइम पाटका चेंडू आहे मध्ये मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती. 1 धाव तर पूर्ण केलेला प्रयत्न चांगला केला होता गोलंदाज सुधाकर याने. तोपर्यंत गुणेश 1 धाव पूर्ण करतोय. एका धावने आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावने संघाची धावसंख्या अब तक 56. गणेश पाटील यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइक या नावाने ओळखला जातो आपल्या गावासाठी आणि खास करून बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघासाठी नेहमीच गणेश पाटील यांनी सिटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळी सुरेख चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या अब तक 56. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. 100 रुपयाचा पारितोषिक जेपी कडून जाहीर झालेल्या षटकारासाठी. यावेळी मात्र आपण पाहतोय दिशा परकडले. अजूनही संधी आहे शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइक खेळ. 500 रुपये. शेवटचे चेंडू षटकार. 500 रुपयाचा पारितोषिक जेपी कडून. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? केला जातोय आणि तो पूर्ण होत आहे. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. गणेश मात्र 2 धावांवर समाधान. अशा प्रकारे एक मुश्किल लक्ष असणार जनमन सर्विस संघाकडून, कारण गावदेवी पिंपळगड संघाने धावपेल करून निर्धारित 4 षटकामध्ये धावा जोडलेल्या त्या 59 आणि 60 धावांचं एक भलं मोठं लक्ष असणार आहे जनमन सर्विस संघासमोर. 60 धावांचं लक्ष असणार आहे जनमन सर्विस संघासमोर आणि 60 या लक्षाचा पाठलाग जनमन सर्विस संघ कशा प्रकारे करेल जेव्हा प्रतिष्ठित सामन्याला सुरुवात होईल सेकंड इनिंग मध्ये, तेव्हा समालोचक कक्षामध्ये आपण आवाज ऐकणार होता माझे सक्रिय समालोचक सुनील पवार सरांचा. अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी समालोचक धुमाळ सर. तर लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं त्याला विनंती असेल, कारण की नंतर प्रत्येक सामने म्हणजे 2 जे सामने राहिले ते 4 षटकाचे होतील. शरददादा भोईर यांचा आज वाढदिवस पाहतोय आपण आणि त्याच्यात औचित्य साधून ही 40+ टुर्नामेंट 1 दिवसीय. जो टार्गेट इथे मात्र उभं केलेलं 60 धावाचं आव्हान आहे.
तर पाहतोय आपण ज्यांचा वाढदिवस आहे असे श्रद्धादा भोईर साहेबांना खास मानकुली इथून वॉइस ऑफ मानकुली आणि आमचे खास परममित्र कालुराम केने सर यांच्या माध्यमातून दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तब्बल प्रत्येक षटकामध्ये 15 धावाची सरासरी पार करावी लागेल जनमानस सरवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि या सामन्याला सुरुवात लगेच करायची आहे. ग्रामपंचायत क्रीडांगण पाहतोय आपण सोनाळ्याच्या ऐतिहासिक मैदानावर ही एक दिवसीय स्पर्धा पाहतोय. खास दादांना शुभेच्छा देण्यासाठी टेनिस क्रिकेट भिवंडी मधला एक अतिशय महान खेळाडू सातत्याने उल्लेख करतोय धुमाल सर की पाहतोय की आपण भिवंडी मध्ये सर्वात चांगला एक टेक्निकली फटकेबाजी करणारा फलंदाज जो कोणी असेल टेनिस क्रिकेट मध्ये जयस पाटील नो डाऊट. आणि सातत्याने मग उल्लेख केला होता आपण ह्याच्या पहिल्या मॅच मध्ये की टेनिस क्रिकेट मध्ये कुठल्याही संघासोबत जॉईन झाला तर तो संघ निश्चित एक चांगली कामगिरी करतो नंबर 1 वर. आतापर्यंत मला वाटतं की भिवंडी टेनिस क्रिकेट मध्ये विचार केला आपण 3 ते 4 क्लब कडून या खेळाडूंनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि एक मोठं नाव कमावलेलं आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतो आपण सलामीची दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आहे. पाहतो स्ट्राईकला क्षेत्ररक्षण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर याच्या समेत पाहतोय आपण थर्ड मॅन पाहिले सर्कलच्या आतमध्ये आणि एक मिड विकेट वर एक क्षेत्ररक्षक 2 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर सिमी रेषेवर तैनात केले. एक स्कोर लेग आणि कव कॉर्नर बाउंड्री. पहिला चेंडू मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची मोठी कड घेऊन चेंडू फ्लॅश स्लिप मार्के एका ट्रॅकवर दोन्ही गाड्या आणि पहिल्या चेंडू मात्र धावचीच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय सरवली संघाला. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना अष्टविनायक ठाकूरपाडा पूर्णपणे तयार आहे. संगणक यावर्षी मला वाटते की संदेश ठाकरे आणि चालूच्या सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र दुसऱ्या सेमीफायनल मध्ये फाईट करेल अष्टविनायक ठाकूरपाडा संघासोबत. खराब सुरुवात पाहतोय आपण 60 धावाचं टार्गेट आहे आणि पहिल्या चेंडू मात्र मोठा धक्का बसलाय. संजयच्या स्वरूपात हा धक्का बसलाय कारण की सरवली संघासाठी कित्येक टुर्नामेंट मध्ये खेळाडूला मी पाहिलेलं आहे की सातत्याने कामगिरी करणारा खेळाडू आहे. मग बॅटिंग असो की मात्र बॉलिंग एक दर्जेदार ऑलराऊंडर सरवली संघाचा. आणि धुमाल सर जेव्हा जेव्हा सरवली संघ विजय संपादन करतोय त्यामध्ये निश्चित जवळपास 40% वाटा या खेळाडूचा असतोय. तर क्रमांक 3 वर पाहतोय आपण नवीन फलंदाज सुधाकर जातोय. वेळेचं भान ठेवायचं आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तेरा जून जर म्हटलं तर निश्चित भिवंडी 40+ संघटनेचे पहिले अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली 40+ संघटनेच्या माध्यमातून. ज्यावेळेस पात्र लेन कुठे हे चेक करताना पाहतो लाईन चेंडूची डाव्या स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू पंचाची दुनिया समांतर रेषेत व्हाईटचा इशारा येतोय. आता मात्र जवळपास खातं उघडलं गेलं या व्हाईटच्या स्वरूपात. गोट्या गोलंदाज सज्ज होताना हायवे अँड टोकाकडनं यावेळेस पाहता चांगला चेंडू होता यष्टीचित ची अपील. अतिशय चांगली गोलंदाजी गोट्याच्या माध्यमातून पाहतोय आपण कारण की मोठं टार्गेट आहे आणि त्यांच्या समोर एक लाईनवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची विकेट जरी प्राप्त करता आलं नाही तरी मात्र धावावर अंकुश लावणं गरजेचं आहे. आणि अप्रतिम कामगिरी इथे मात्र करताना पाहतोय पहिल्या षटकामध्ये
गोट्यांच्या माध्यमातून. सज्ज होतोय गोलंदाज गोट्या. यास्माता फ्रंट फुटला येऊन मात्र स्विंग करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला टक्कलले. मात्र पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोर लेग आणि लॉंग लेग क्षेत्राकडे चेंडू जातोय, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करताना पाहतोय आपण सुधाकर याला. खातं उघडते स्वतःच संघ धावसंख्या पुढे सरते ती 1-2. टार्गेट खूप मोठे आहे आणि मोठ्या टार्गेटचा पाठलाग करता मात्र पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का बसला होता संजय त्या स्वरूपात जनमान सरवली संघाला. आणि इथून मात्र एक चांगली पातळ अशी भागीदारी चांगली करावी लागेल, ताबडतोब बॅटिंग इथं मात्र करावी लागेल. पिंपळगर विपक्ष जनमान सरवलीशी फाईट आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना यश पात्र परत ऑनसेट कडे खेळायचा प्रयत्न होता, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही. अजून एक चांगल्या चेंडूची तर मात्र समाप्ती करतोय. सज्ज होताना गोलंदाज गोट्या. पुलचा फटका अतिशय चांगला आहे, उडवलाय चेंडूला मिडविकेट बाउंड्री लाईन कडे. सीमा पार आला या चेंडूला दमदार चौकार. अतिशय प्रतिम फटका पाहिला आपण, परफेक्ट टायमिंग. फुलचा फटका होता, मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. चौकारने मात्र पाहतोय की आपण हरिदास आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय तब्बल 30 चेंडूवर. टॉस वर घेण्याचा प्रयत्न तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाहीये. ऑनसेट कडे चेंडू जातोय, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जनमान सरवली संघाची एक धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त धावफलक धावायचे 6 धावाचं टार्गेट आहे आणि तो स्वीकारताना मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहिली आपण गोट्याच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाज कोण येतोय पाहायचंय. असं वाटतं की गणेश पाटीलच्या हातात चेंडू आहे. खूप जास्त चर्चा इथं मात्र करताना पाहतोय आपण. 18 चेंडू मध्ये अजून 54 धावीची आवश्यकता असेल सरवली संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि धुमाल सर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असाच एक दुर्बळ रेकॉर्ड 2 दिवसापूर्वीच बनला होता. श्रीलंकन संघाने ऑस्ट्रेलिया संघाला 18 चेंडू मध्ये 59 धावा हवा असताना मात्र त्या धावा पूर्ण केल्या होत्या. त्यापूर्वी मात्र ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग मध्ये एक रेकॉर्ड घडला होता असाच. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय की आपण दुसरं षटक टाकण्यासाठी संतोष येतोय. खूप मोठं खेळाडू सातत्याने पाहतोय की आपण भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये. तर सामना थांबवायचा आहे फक्त 1 मिनिटासाठी बंधनी. निश्चित आगमन झालेलं आहे कल्याणचे समाजसेवक तसेच अग्रिभूषण अशी लोकप्रिय व्यक्तिमत्व सन्माननीय मंगेश गायकर साहेबांचं वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र सन्माननीय कल्याणचे उद्योजक आदरणीय रामपाल साहेब यांचं सुद्धा आगमन होताना आपण पाहतोय. आणि आज 13 जून धर्मटन निश्चित आमचे सन्माननीय शरददादा भोईर साहेबांचा वाढदिवस आहे. आणि धुमाळ सर आपण सकाळपासून हे चर्चा करतोय की दादावर किती मोठं प्रेम आहे हे सातत्य आपण पाहतोय. दरम्यान पाहतोय आपण समाजसेवक कल्याणचे अग्रिभूषण सन्माननीय मंगेश गायकर साहेबांचं आगमन होताना वेलकम सुस्वागतम. त्यांच्या समेत पाहतोय आपण त्यांचे जवळचे मित्र सन्माननीय कल्याणचे उद्योजक आदरणीय रामपाल साहेबांचं सुद्धा मनपूर्वक असा हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. याच मात्र स्विंग करण्याचा प्रयत्न करले म्हणजे ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावची मागणी करताना अतिशय वेगात दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न पण पोहोचू शकणार की नाही. पंचाचे बोट आकाशाकडे. दुसरा धक्का बसलाय सरवली संघाला. तर 60 धावाचं टार्गेट आहे इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. आणि पाहतोय आपण निश्चित शरद दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेपी म्हणजे वंडरबाय भिवंडी जवळपास 1.5 घंट्यापासून आपला वेट करतोय शुभेच्छा देण्यासाठी.
हे पाहू शकता आपण इथे मात्र शुभेच्छा देताना वाढदिवस ज्यांचे सन्माननीय सर्वांचे लाडके शरददादा भोईर साहेबांना टेनिस क्रिकेटचा सर्वात लोकप्रिय खेळाडू म्हणून ज्याचा सातत्याने मी उल्लेख करतोय जयेश पाटील हे शुभेच्छा देताना पाहतोय दादा यांना. त्यांच्या समेत पाहतोय आपण नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे कल्याणचे समाजसेवक आग्रेभूषण आदरणीय मंगेश गायकर साहेब, त्यांच्या समेत त्यांचे जवळचे निकटवर्तीय मित्र सन्माननीय रामपाल साहेब हे सुद्धा आहेत. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही यांनी संत सुरुवात, विकेटची पडझड कायम आहे, अजून दुसरा विकेट पडलंय आणि आता मात्र संघर्ष करताना सरवलीय संघ गोलंदाज संतोष याच पात्र हा फटका हवेत आहे पण खेळ होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. गणेश यांचा प्रयत्न चांगला होता पण चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. त्या दरम्यान मात्र कबीर अतिशय वेगात या 2 धावा सहज कंप्लीट करतोय आणि 1 आणि 2 धावांनी इथून मात्र काही साध्य होणार नाहीये सरवली संघासाठी, कारण की धक्का पहिलाच बसला होता जेव्हा संजय बाद झाला. कारण की जेव्हा तुमचा मेन खेळाडू बाद होतोय तेव्हा मात्र निम्मा संघ थोडासा बॅकफुटला जातोय आणि अशाच प्रकारे पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जवळपास धावची झाला होता संजय. आणि मी सातत्याने उल्लेख का करतो सरवली संघासाठी की एक मोठा ऑलराऊंडर खेळाडू आहे. गोलंदाज सज्ज होताना संतोष याच पात्र हा चेंडू स्वेर आहे का, लाईन कुठे हे चेक करताना आणि नो बॉल. भाऊ पाटील फ्रीचा इशारा करताना असं वाटते की वेस्ट इंडिज मधून आता झालेले आहेत. उत्कृष्ट पंच आहेत. त्याने चेंडू होता निमंत्रण दिलं की या चेंडूला समोर येऊन खेळ पण चांगले चेंडूची हाताळणी ते मात्र पाहायला मिळते. परत संतोष आणि जुनं ते सोडणं. संतोष पाटील यांच्याबद्दल एकच बोलायचं की टेनिस क्रिकेट खूप गाजवलेलं आहे. या स्पर्धा फुलटॉस ऑफ ड्रीप पाहतोय ठीक लांब क्षेत्राकडे चेंडू आमच्या समोर येताना चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावीची मागणी करताना पोहोचेल की नाही शंका आहे पण अतिशय वेगात जवळपास या 2 धावा कंप्लीट. फिटनेस काय 40+ एकच महत्वाचा संदेश आहे, हिट राहा फिट राहा आणि खेळाचा आनंद घ्या. म्हणून पहिलेच अध्यक्ष सन्माननीय शरददादा भोईर साहेब यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की 40+ खेळण्याचा एकच उद्देश आहे की प्रत्येक खेळाडूची जी फिटनेस आहे ती मजबूत राहावी. यावेळेस पाहता पुलचा फटका पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे. एक धाव पुन्हा दुसऱ्याची मागणी तर मात्र धोकादायक ठरवू शकतोय आणि इथं मात्र निश्चित कबीर हा बाद होतोय. दिमागाचा वापर केलाय क्षेत्ररक्षकांनी. भिवंडी टेनिस क्रिकेट 40+ संघटना जवळपास 2009 पासून धुमासर पाहतोय की आपण स्थापना झाली आणि पहिले अध्यक्ष आदरणीय सन्माननीय शरददादा भोईर साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं पाहतोय की त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय कल्याणचे समाजसेवक आणि अग्रिभूषण सन्माननीय मंगेश गायकर साहेब, त्यांचे जवळचे निकटवर्तीय मित्र आदरणीय रामपाल साहेब हे खास कल्याणहून दादांना शुभेच्छा देण्यासाठी किती मोठं प्रेम आहे. आणि मी तर म्हणेन की जेव्हा फायनल चालू होईल तेव्हा मात्र निश्चित खूप मोठ्या संख्येने पाहुणे इथे मात्र उपस्थित राहील. तर एक मोठा धक्का बसला इथे मात्र खऱ्या अर्थानं सुधाकरला बाद करायचं होतं पण संतोषाचा दिमाग वेगळाच होता आणि प्लॅनिंग करणं मैदानाच्या आतमध्ये हे प्रत्येक संघटनेक प्रत्येक खेळाडूचं मोलाचं वाटा असतोय. धोनीची चतुरी पाहिली आपण क्रिकेट विश्वामध्ये. संतोष सज्ज होताना परत नवीन फलंदाज प्रवीण आले, क्रमांक पाहतोय की आपण 5 वर सज्ज होताना थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करून घेताना इथे मात्र गोलंदाज संतोष पाटील राईट मोठं विकेट सज्ज होताना मारा करण्यासाठी. याच पात्र पुलचा फटका चांगला आहे पण पेशपिन ठीक नाही. स्कोरले क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक सज्ज फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. पहिल्या 2 षटकामध्ये एक धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण 60 धावाचं टार्गेट इथं मात्र स्वीकारता आलेलं नाहीये सध्या तरी सरवली संघाला, कारण की ज्या प्रकारे प्रति षटकामागे तुम्हाला 15 धावाची सरासरी पूर्ण करायची आहे पहिल्याच पॉवर षटकामध्ये एक चांगली धमाकेदार कामगिरी गोटेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र सातत्याने उल्लेख केला होता की आपण पिंपळकर संघाचा सर्वात महत्वाचा जो खेळाडू असेल ट्रम्प कार्ड तो म्हणजे संतोष पाटील यांनी दुसरं षटक अतिशय चांगलं हाताळलं आणि आता मात्र पूर्णपणे वर्चस्व संघ जर पाहिला आपण पिंपळकर संघाचा आहे. ज्या प्रकारे 60 धावा प्रथम टार्गेट उभं केलं त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरची बॉलिंग पाहिली आपण आणि फक्त धावा आहेत त्या इथं मात्र जर पाहिलं आपण 15 प्रति षटकामागे जेव्हा 15ची सरासरी निम्मे सरासरी पार केलेली आतापर्यंत 7.50 ची. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा संघासोबत फाईट करेल.
गोलंदाज सज्ज होताना व्यक्तिगत स्वतःचा पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून महेश यांचा हा तिसरा षटक आणि पहिल्या चेंडूवर धमाका बॅकवर्ड स्कोरलेगच्या वरतून ठोकलंय हा षटकार. तुम्हा सर पहिला चेंडू महेश यांचा पहिला पण फुलटॉस होता आणि त्या संधीचं सोनं केलं दोन्ही हातांनी कबूललंय या चेंडूला आणि अप्रतिम स्कोरलेगच्या वरतून एक चांगला षटकार वसूल केलंय. आणि मी सातत्याने प्रत्येक समालोचक तुम्हाला हे सांगतात की तुम्ही मैदानामध्ये सहजासहजी हार मारू नका. प्रयत्न केला, प्रयत्न करा, प्रयत्नाने तुम्हाला यश मिळेल. आणि हे प्रयत्न करतोय इथं मात्र फलंदाज पाहतोय प्रवीणच्या बॅटमधून चांगला हा षटकार इथं मात्र पाहायला मिळालाय. हिमाळ्यांना 2-3 अजून षटकार मारावे लागेल या षटकामध्ये. याच पात्र हा चेंडू खराब आहे का पाहायचंय. डाव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू पंचाची दुनिया समांतर रेषेत दबाव इथं मात्र गोलंदाज महेश यांच्यावर आहे. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण अतिशय वेगात पुढे सरकताना ती धावसंख्या 22. फुलटॉस पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि नशिबाचा हा चौकार. चेंडू चकवले क्षेत्ररक्षकाला थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. धावा येणं गरजेचं आहे. मग नशिबाप्रमाणे हो की बॅटच्या आतल्या कडेला लागून धावा येणं गरजेचं आहे. एक चांगली बॅटिंग इथे मात्र करताना पाहतोय आपण प्रवीण 3 चेंडूवर 11 या धावसंख्येवर बॅटिंग करताना त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार त्यांनी मारलेले आहेत. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती तब्बल 26. अजून सामना जिंकण्यासाठी तर मात्र 34 धावीची आवश्यकता आहे. 10 चेंडू 34 असं समीकरण. महागडे षटक हाताळताना पाहतोय आपण गोलंदाज महेश. पहिल्या षटकामध्ये गोट्यांनी खूप चांगला मारा केला होता, त्यांचा मात्र तिकट मारा केला होता संतोष यांनी. त्यांचा मात्र महेश पहिल्या 2 चेंडूवर खूप महागडा ठरतोय. कानमंत्र दिलंय आता मात्र संतोष यांनी महेशाला. समोर खेळण्यासाठी फलंदाज प्रवीण. मधल्या फळीतला एक आकर्षक टोलेजिंक फटकेबाजी करणारा याच पात्र ऑनरे ठीक आमच्या समोर चेंडू ट्रॅव्हल होते. संतोष अतिशय वेगा चेंडूवर जातोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी करताना आणि थोडासा स्वेर थ्रो पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं केलंय. 2 धावा सहज कंप्लीट करतोय. इथे मात्र प्रवीण व्यक्तिगत मात्र एक षटकार एका चौकाराने इथे मात्र 13 या धावसंख्येवर पोहोचतात. आपण 4 चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि संघात धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना इथे मात्र 28. 32 धावीची आवश्यकता आहे. येणारे इथून मात्र 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. महेश खराब चेंडू पण त्याचा योग्य वापर करून घेता आला नाहीये. परफेक्ट फटका घेता आला नाही. अतिशय वेगात या 2 धावा परत कंप्लीट. धावसंख्या 30. अजून 30 धावीची आवश्यकता आहे. 8 चेंडूमध्ये 30 म्हणजे या 2 चेंडूवर 10 धावा येणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही अंतिम षटकापर्यंत 20 च्या आतमध्ये धावा असल्या तर फाईट करू शकता. गोलंदाज सज्ज होताना परत पाहतोय आपण महेश. चांगला चेंडू होता. टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी करताना पाहतोय आपण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. सुरेख रिटर्न पण त्यापूर्वी मात्र 2 धावा अतिशय वेगात इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय प्रवीण या फलंदाजाला. धावसंख्या 32. 7 चेंडू आणि 28 धावीची आवश्यकता म्हणजे प्रत्येक चेंडूवर इथून मात्र चौकार मारावा लागेल. व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे दादांना शुभेच्छा देण्यासाठी कल्याणचे समाजसेवक अग्रिभूषण सन्माननीय मंगीदादा गायकर साहेब, त्यांचे सवरचे निकटवर्तीय मित्र सन्माननीय रामपाल साहेब. याच मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह होता प्रयत्न केला होता पण त्यांच्या डोक्याच्या वरतून चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. फंबलिंग पाहायला मिळालं. त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या अजून 2 धावा कंप्लीट. याचबरोबर षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावाचं टार्गेट इथे मात्र स्वीकारताना धावसंख्या पाहतो आपण 3 बाद धावा आहेत त्या 34. 6 चेंडूमध्ये इथून मात्र सामना जिंकण्यासाठी तब्बल 26 धावेची आवश्यकता आहे. 6 चौकार सुद्धा इथं मारून चालता येणार नाही कारण की तुम्हाला षटकार मारावे लागेल. चला आपण वेळ कमी घ्या. पिंपळकर संघाचा संगणक विनंती असेल
आणि अष्टविनायक ठाकूरपडा संघाचा संगणक आपण या प्रत्येक संघाचे मनपसंत ग्राउंड सुद्धा असतात. धुमाळसर पाहतोय आपण ज्या प्रकारे भारतीय संघासाठी शारदाचा मैदान खूप लकी आहे. कित्येक मेगा इव्हेंटात तिथं पाहिलं आपण. ठाकूरपडा संघासाठी हा मैदान एक चांगला मैदान आहे. त्यानंतर जर विचार केला आपण ठाकूरपडा संघासाठी टेमघर गावाचा मैदान खूप उच्च कोटीचा परफॉर्मन्स होतोय. पण या क्षणी मात्र समोर जो चालू संघाचा विजय संघ आहे, परिस्थिती जर पाहिली आपण जवळपास पारड जड आहे थोडंसं पिंपळगड संघाचं. पण जो संघ जिंकेल त्या संघासोबत फाईट करायची आहे. पण कशा प्रकारे फाईट करेल अष्टविनायक ठाकूरपडा संघ. पण इथं मात्र 6 चेंडूंनी 26 धावा. उच्च कोटीची बॅटिंग इथं मात्र करावी लागेल जर सामना सरवली संघाला जिंकायचा असेल. कारण या संघामध्ये पाहतोय आपण जितू नाहीये सरवली संघाचा धडाकेबाज फलंदाज. आणि संजय यांचा पहिले चेंडू बाद होणं कुठेतरी पॉवरच्या षटकामध्ये एक मोठा तगडा हादरा बसला होता सरवली संघाला. 6 चेंडू 26 असं समीकरण आहे. आणि अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ जर पाहिला आपण नो डाऊट जादूगर का म्हणतात हे दाखवलंय की कैलास जादूगर भिवंडी टेनिस मध्ये लोकप्रिय काय 40+ संघाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगली चमकदार कामगिरी दोन्ही सामन्यामध्ये केली. जेव्हा जेव्हा तो बॉलिंग मध्ये फ्लॉप होतो तर बॅटिंग मध्ये तो रिप्लेस करतोय. ज्या प्रकारे बॅटिंग केली जेव्हा बॅटिंग चांगली होती तर मात्र गोलंदाजी कुठेतरी कमकुवत होती. पण एक चांगला ट्रम्पकार्ड खेळू बादोड संघासाठी. आता मात्र अंतिम षटक टाकण्यासाठी गणेश पाटील पण त्याची भूमिका खूप चांगल्या तऱ्हेने पार पाडतोय. पण आपल्या संघासाठी या षटकामध्ये 26 धावा खर्च करतो काय पाहायचंय. आणि गेल्या वर्षी सीझन त्यांनी खऱ्या अर्थाने गाजवलं पंतच्या भूमिकेमध्ये. राजेंद्र बजाकी त्यांचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्या गणेशसाठी आणि पिंपळगड संघासाठी. 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 26 धावेची आवश्यकता आहे. तब्बल 10 संघ. गणेश सज्ज होताना पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. टप्प्यापर्यंत झपकन अतिशय वेगात बाउन्स प्राप्त केला होता. पण इथं मात्र वाईटचा इशारा येतोय. देर आहे दुरुस्त आहे. बघितलं पंचानी लाईन चेक केली त्यानंतर मात्र इशारा केला. ज्यावेळेस पात्र असं वाटते की बलंदा बाद होतोय काय. आता मला 5 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता आहे. 4 षटकार मारावे लागेल सामना जिंकण्यासाठी. आणि आता मात्र पतीचा प्रवास करावा लागेल. सुधाकर बाद होतोय. वाटते की आज निश्चित या इनिंग नंतर किंवा पुढच्या सामन्यानंतर आपण फायनल संपल्याच्या पहिले वाढदिवस सुद्धा साजरा करणार आहोत दादांचं. टेनिस क्रिकेट भिवंडी 40+ संघटनेचे पहिले अध्यक्ष खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती आणि खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र सर्वच जे आतापर्यंत अध्यक्ष आहेत खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून मग संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब असो, पद्माकर चौधरी साहेब असो की मात्र विद्यमान अध्यक्ष पप्पू शेठ आणि खऱ्या अर्थाने पाया रचला होता तो म्हणजे शरददादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून. 2009 पासून पाहतोय की 2022 11 वर्ष. हुकचा फटका पाहतोय आपण. खाली क्षेत्रामध्ये चेंडू आहे पण दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि इथून मात्र पराभव अटल आहे सरवली संघाचं. विजयाकडे वाटचाल करताना पिंपळगड संघ. गणेश पाटील बॅटिंग सुद्धा चांगली केली होती पहिले बॅटिंग करताना संघासाठी. आता बॉलिंग चांगली करताना आपण पाहतोय. सफल झाला. हॉन्सेकडे धमाका करायचं होतं पण अतिशय चांगला चेंडू तिकट चेंडू वेगवान मारा केला होता. बीट झालंय. किती धावाचं अंतर कमी करेल इथून मात्र पराभवाचं हेच पाहायचं इथून मात्र सरवली संघासाठी. गणेश राऊंड द विकेट मारा करताना पाहतोय आपण. ओ स्विंग केलंय लाजवाब. आजच्या दिवसातला सर्वात चांगला हा षटकार आलाय. घुटना टेक तमाशा देख. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 1 चेंडू मध्ये 20 धावेची आवश्यकता आहे.
18 धावेची आवश्यकता आहे. सज्ज होताना गोलंदाजीचा मात्र गणेश. अजून एक चांगला फटका आहे, ऑन द रेटचा फटका, पण सरळ क्षेत्रक्षी हातात. याच बरोबर मात्र सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय पिंपळगड संघाने. हडलक संजय अँड ऑल सरवली संघ